पंचांचा ग्रीन सिग्नल मॅच ऑन गेम ऑन. पहिला बॉल रोहन पाटील. एक मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल राजेश्वर बोरावे संघाकडनं स्ट्रायकर बॉलर म्हणून तो सध्या जबाबदारी पार पडत असताना समोर प्रसाद समवेत तृणेश ही सध्या जोडी मैदानामध्ये आहे. त्याला पाहायला मिळते आणि विस्फोटक जोडी आहे. नबील वन बेलपडा संघ मागच्या आठवड्यामध्ये गेले दोन संघ मान्सून कपमध्ये या क्रीडांगणावर खेळलेले आहेत. पुन्हा एकदा त्यांच्या विरुद्ध पहिल्याच सामन्यामध्ये त्यांची भेट झाली आहे. पहिलाच बॉल खेचून मारलाय ऑन साइडला गॅप मध्ये बॉल आणि मात्र बॉल फरार होत असताना एका टप्प्याने मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून ती तडाखेबंद सुरुवात आपल्याला पाहायला मिळते प्रसादच्या माध्यमातून. रोहन पाटीलवर मात्र आक्रमण केलंय पहिल्याच बॉलवर. टप्प्याचा बॉल पायावर जोर दिला बॉडी वेट ट्रान्सफर करत असताना मिडल केलं बॉलला. मोठा गॅप होता मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला या बॉलला पाठवलंय. आपली सुरुवात पहिल्याच बॉलवर चौकार. रोहन पाटील राईट अप ओव्हर द विकेट मारा करत असताना रबर बॉल बॉलपेक्षा थोडंसं वेगळा फॉर्मॅट थोडंसं वेगळं वलय वेगळ्या टॅक्टिक्स तुम्हाला इथे वापराव्या लागतात. सिमेंटची विकेट या सगळ्या गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतील. इथे बघा कमी गती केली. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करत असताना रोहन पाटील पाहिलं मागच्या बॉलवर जेव्हा चौकार पडला तो वेगवान बॉल होता. त्यामध्ये मात्र थोडंसं मिश्रण करत असताना मात्र त्याचा फायदा झालाय कारण धाव चेंडूची सांगता झाली आहे. बॉल पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा ओव्हर वनचा वापर मात्र ते करत असताना जास्त टर्न केलंय बॉलला. आउटसाइड द ऑफ स्टंप पहिली अवांतर धाव येत असताना टोटल स्कोर पुढे सरकत असताना 5 या आकड्यावर. रबर बॉल क्रिकेट आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट मात्र आज थोडंसं आपण पाहतोय पावसाची विश्रांती आहे. आता आठवडाभर आपण पाहिलं तर मुसळधार कोसळतोय. अशी हलक्याशा सरी कोसळल्या. अपेक्षा आहेत या पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पाऊस आजही कोसळेल. बघा बॅकफुटला गेले कार्पेट ड्राईव्ह केलंय चांगला ऑन ड्राईव्ह आहे तिकडे बॅकअपसाठी खेळाडू पोहोचतोय. देश आणि दरम्यान 2 धावा इथे अगदी सोप्या पद्धतीने पूर्ण झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट कारण पाहायला मिळाली. त्या बॉल पासून टोटल 8 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. पहिल्या षटकाच्या प्रगतीपथावर आहे. त्यावेळेस ओव्हर द बॉलर हेड खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफला नाहीये कोणता खेळाडू फलंदाज स्वतः पोहोचतात. तोपर्यंत पुन्हा 2 धावा काढण्याचा पुरेसा अवधी दोन्ही फलंदाजांकडे. दुहेरी अंकामध्ये धावफलक पोहोचले 6 या आकड्यावर. स्पर्धेचा जर आपण धावा देखील होताना आपण पाहिलेलं आहे. 45 ते 50 धावा देखील डिपेंड होते ना पहिल्या. चांगला चेंडू शेवटचा हाताळलाय. दुसरे घेणार आणि सर्व विकेट सभेत घेतोय. पहिलं षटक संपलंय. रोहन पाटीलच्या षटकामध्ये आल्या 10 धावा. कोणताही गडी बेलपाडा संघाने गमावला नाही. चांगली सुरुवात षटकाचा आपण आनंद पाहतोय आणि स्पर्धेसाठी खरं तर 1 लाख रुपयाचं धनराशी माध्यमातून देण्यात आले. रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस नवीन शेठ ठाकूर साहेब उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सध्या स्मृती चषकाच्या पहिल्या सामन्याचा आनंद मुख्य व्यासपीठावरून घेत आहेत. पॉवर कारण आता कुठलीही गोष्ट फ्रीमध्ये मिळत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला पैसे लागतात आणि ती स्पॉन्सरशिप खरं तर ते आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी ही जी मंडळी पुढे येत असतात जे सडळ असताना मदत करतात त्यामध्ये प्रवीण शेठ ठाकूर साहेबांचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल कारण तब्बल 1 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य त्यांनी या स्पर्धेसाठी दिलंय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आणि पहिलाच बॉल आपण पाहतोय अगदी परफेक्ट वाईडी शॉर्कर अंशला आपण पाहतोय. अंश मात्रे अजून एक जबरदस्त गोलंदाज मोरावे संघाचा. त्यावेळेस बघा लोअर फुल टॉस बॉल बॅटचा फेस ओपन करून एक्स्ट्रा कव्हरला बॉलला ढकललाय.
तिथे मात्र गवताच्या याने चेंडूची गती कमी झाली आणि आर्यनला आपण त्या ठिकाणी पाहिलं फिल्डिंग करत असताना. 2 धावा इथे मिळतात. 12 या धावसंख्येवर धावफलक जाऊन पोहोचतंय. खारकोपरचं ऐतिहासिक क्रीडांगण जय हनुमान मैदान खारकोपर आणि जय हनुमान क्रिकेट क्लब आयोजित स्मृती चषक आपण पाहतोय. चर्चा राहील या क्रीडांगणाची संपूर्ण दिवसभर, संपूर्ण 2 दिवस. ऐतिहासिक क्रीडांगण आहे आणि इथे पहा आक्रमण करत असताना प्रसादचा तडाखा. पहिला मॅक्सिमम षटकार स्मृती चषकातील येत असताना लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला डिपॉझिट केलाय. काय ताकद आहे प्रसाद मध्ये. जबरदस्त जबरदस्त फटका. एक्झिक्युशन प्रॉपर आहे आणि तब्बल अर्धा डझन धावा त्याने प्राप्त केल्यात. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जबरदस्त क्रिकेटचं सौंदर्य खुलवणारा फटका. एक लॉंग ऑनला, दुसरा एक्स्ट्रा कव्हरला आणि तोही स्टँड अँड डिलिव्हर पद्धतीने जाग्यावरनच. अर्णव बेलपाडा आणि त्या संघाचा वरिष्ठ खेळाडू म्हणून प्रसादकडे नेहमीच पाहिलं जातं आणि तशी कामगिरी करतोय. ते फटका फसला हलकासा, मात्र अंतर पार करेल यावेळेस कव्हर बाउंड्री लाईनच्या वरतून. फिल्डर जस्ट स्पेक्टेड आउट देअर. बॅक टू बॅक सलगचा तिसरा षटकार येत असताना अंश मात्रेवर दबाव वाढतोय. आता चेंडू टाकायचा तर कुठे टाकायचा प्रश्न त्याच्या पुढे उभा राहिलाय. युवा खेळाडूवर मात्र आता प्रेशर टाकत असताना प्रसाद. पहिला बॉल डॉट, त्यानंतर 2 आणि त्यानंतर तब्बल 3 षटकार. चांगलं कमबॅक करावं लागेल आता अंशला. हो, इथे बघा पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल. नाराज असेल प्रसाद स्वतःशी, कारण कनेक्ट नाही करता आलाय. निराशा स्पष्ट आहे, मात्र चांगला बॉल टाकला अंश मात्रेने. चांगला शेवट केलाय. 2 षटकं संपलीत अशा पद्धतीने आणि अर्णव बेलपाडा जाऊन पोहोचलाय बिनबाद 30 अशा सुस्थितीमध्ये आणि भर भक्कम स्थितीमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 10 धावा आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये अंश मात्रेच्या, जिथे प्रसादने 3 षटकार आणि 1 दुहेरी धाव प्राप्त केली, अशा 30 धावा इथे प्राप्त झाल्यात. लांगेश्वर मोरावे संघाला कमबॅक करावा लागेल. प्रसादची प्राइज विकेट लवकरात लवकर त्यांना प्राप्त करावी लागेल, अन्यथा बराच उशीर होईल आणि धावसंख्येचा डोंगर तुमच्याकडे इथे पाहायला मिळेल. पुन्हा एकदा रोहन पाटीलवर विश्वास दर्शवलाय लांगेश्वर मोरावे संघाने, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. 10 धावा खर्च केल्या होत्या. आता समोर आहे तर तृणेश. वाकू टप्प्याचा बॉल समोर डाऊन दी ग्राउंड बॉलला डिपॉझिट केलाय. आता प्रसादच्या सोबत तडाखेबंद फलंदाजी दुसऱ्या बाजूने होत असताना तृणेशने देखील मात्र त्याच्या वैयक्तिक पहिला मॅक्सिमम इथे खेचलाय. रोहन पाटीलच्या अगदी पहिल्याच बॉलवर या ओव्हरच्या 6 धावा वसूल केल्यात. जबरदस्त कनेक्ट केलं होतं या बॉलला. मिडल ऑफ द बॅट, चांगली पॉवर आणि त्याचा रिझल्टही दमदार पाहायला मिळाला आपल्याला. टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 36 या धावसंख्येवर. राईट मोर द विकेटने मारा पुन्हा एकदा सज्ज आहे रोहन पाटीलच्या माध्यमातून. पलटवार करावा लागेल त्याला. ओव्हरपिच बॉल होता, ते खोलात टाकलेला खोलवर टप्प्याचा. इतकंसं फुटवर्क नव्हतं या बॉलवर फलंदाजाचं आणि त्याचा अभाव इथे जाणवला. त्यामुळे रोहन पाटीलचा निर्धाव चेंडू सर्व विकेट किपरचा वेध घेत असताना धावसंख्येवर तुम्हाला लगाम लावायचं तर त्या अनुषंगाने विकेट टेकिंग डिलिव्हरीज टाकावे लागतील. अकूट टप्प्याचा बॉल इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नाही पोहोचणार आहे. खुल्या क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय आणि चेंडूने हलकासा टर्नही केलाय. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण होत असताना 38 या धावसंख्येवर धावफलक. अर्णव बेलपाडा संघ या क्रीडांगणावर खेळलाय. मोरावे संघ देखील खेळलाय. रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, त्यामुळे त्यांना माहिती आहे क्रीडांगणावर किती धावा तुम्हाला सेफ ठेवू शकतात आणि किती धावा तुम्ही चेस करू शकता सेकंड इनिंग मध्ये. त्यामुळे ते कॅल्क्युलेशन, तो कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तुम्हाला इथे दाखवणं तितकंच गरजेचं आहे. आता रोहन पाटीलकडनं पहिल्या ब्रेक थ्रूची मोरावे संघाला प्रचंड अपेक्षा आहे.
त्यावेळेस बघा थोडासा खाली राहणारा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर त्यामुळे तितकंसं कनेक्शन चांगलं झालं नाही. अलॉंग द कार्पेट बॉल काउकॉर्नर रिजनमध्ये जाईल. तोपर्यंत एक सिंगल मिळत असताना अर्णव इलेव्हन बेलपाडा संघाला 39 वर आता स्कोर जाऊन पोहोचलाय. 39 विदाउट लॉस आहे. हे विसरून चालणार नाहीये. प्रसादने मात्र धावसंख्येला लीड केल्याने त्याला 7 चांगली दिली होती तृणेशने. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी रोहन पाटीलच्या स्पेलमधील. परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल त्याला ऑन ड्राईव्ह करत असताना पुन्हा एकदा ऑन साईडला बॉल चाललाय तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल मिळते. चांगलं कमबॅक केलं रोहन पाटीलने. जिथे पहिल्या बॉलवर षटकार आला त्यानंतर पुढचे आपण जर 4 चेंडू पाहिले रोहित तर फक्त 4च दिलेत. म्हणजे 5 बॉलमध्ये त्याने 10 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि आता शेवटचा बॉल त्याच्याही स्पेलमधील आहे तिसऱ्या षटकातील. हो चांगला चेंडू मात्र विकेट किपरकडे हलकी चुकी झाली. मात्र रनसाठी कुठलाही स्वारस्य नाहीये. शेवटचा बॉल आला डॉट. रोहन पाटीलचे मात्र 2 षटकं समाप्त झालीत आणि दोन्ही षटकामध्ये प्रत्येकी 10-10 अशा एकूण 20 धावा त्याने खर्च केल्या. तर विकेट काही त्याला मिळवता आली नाहीये. अशा रीतीने 3 षटकांचा खेळ संपला आणि अर्णव इलेव्हन बेलपाडा बिनबाद 40 च्या सुस्थितीमध्ये सध्या पाहायला मिळतोय. अजून आता त्यांना बॅटिंगचा गेअर शिफ्ट करणं इथे गरजेचं असणार आहे. कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेट म्हटलं म्हणजे जेवढ्या जास्तीत जास्त धावा तुम्ही बनवाल तेवढं तुमचे विनिंग पर्सेंटेज तुमच्या जिंकण्याच्या संधी चान्सेस वाढत असतात. त्या अनुषंगाने आता प्रयत्न इथे करताना पाहायला मिळते. कारण विकेट्स भरपूर आहे त्यामुळे आता रिस्क घ्यावी लागेल. कारण 3 ओव्हरमध्ये 40 चांगला स्कोर रोहित. त्यामुळे आता 12 बॉलमध्ये अजून तुम्हाला किती बनवायच्यात कॅल्क्युलेशन त्यांच्या मनात असेल. अर्णव इलेव्हन बेलपाडामध्ये अजूनही चांगले स्फोटक फलंदाज आहेत. आता लांगेश्वर मोरावे संघाकडून मात्र आर्यन भोईर नौकरी आताचा हा गोलंदाज ओव्हर द विकेट सध्या मारा करेल. समोर प्रसाद आहे. महत्वाच्या मोमेंटला सेट बॅट्समनच्या विरुद्ध आर्यनला गोलंदाजी करायची आहे. पहिलाच बॉल त्याला मात्र पंच करत असताना बॉल हवेत आहे आणि रोहन बॉलच्या खाली पहिल्या ब्रेक थ्रूची गरज होती. जसा आर्यन भोईर आलाय जिथे रोहनने चांगला जेल टिपला एक्स्ट्रा कव्हरला आणि पहिला ब्रेक थ्रू मिळालाय तो लांगेश्वर मोरावे टीमला स्फोटक फलंदाज प्रसाद इथे बाद झालाय. बारा चेंडू आणि 28 धावांची विस्फोटक खेळी या ठिकाणी सादर केली प्रसादने. तो मात्र या ठिकाणी बाद झालाय. मोठा झटका असेल बेलपाडा संघाला. कारण त्याचा शेवटच्या बॉलपर्यंत थांबणं खूप गरजेचं होतं. कारण ज्या लयामध्ये आणि ज्या रिदममध्ये तो फलंदाजी करत होता ती धावांचा पाऊस त्याच्या माध्यमातून पाडला जात होता आणि त्याची विकेट मात्र इथे प्राप्त करण्यात आली आहे आर्यन भोईरच्या माध्यमातून जिथे रोहनने चांगला झेल टिपलाय. आशिष कडू सध्या मित्रामध्ये 3ऱ्या क्रमांकावर दाखल झालेत. आर्यन भोईर पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली. पुन्हा एकदा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. रबर बॉल म्हटलं की तुम्हाला पेस व्हेरिएशन करणं खूप गरजेचं आहे आणि मागच्या आपण 3 षटकांचा जर अंदाज बांधला जिथे जिथे वेगवान चेंडू आलेत ना तिथे बॅटला खूप चांगल्या पद्धतीने कनेक्ट झालेत. त्यामुळे इथे आर्यन भोईरने खूप चांगल्या पद्धतीने मिश्रण केलं गतीमध्ये. पहिल्या 2 बॉलवर आपण पाहिलं तर एक विकेट आणि एक सिंगल आतापर्यंत त्याच्या माध्यमातून. टेनिस असो किंवा रबर असो आर्यन भोईर नेहमी चर्चेमध्ये राहिलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडासा टर्न केलं होतं बॉलला. हलकीशी एज लागली इनसाइड एज इथेही रन मिळत नाहीये. मंगेश स्मृती कोंबडभुजे आणि बेलपाडा संघ अर्थात रोहनचा संघ आपल्याला पहिला कॉल आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस साठी यायचंय पुढच्या सामन्यामध्ये. मंगेश स्मृती कोंबडभुजे आणि बेलपाडा अर्थात रोहनचा संघ. ही टॅक्टिक खूप आता यशस्वी होते आर्यनसाठी. कटरचा वापर टप्पा पडल्यानंतर बॉलला बाहेर वळवतोय आणि डावकऱ्याचा गोलंदाज आहे समोर उजव्या हाताचा फलंदाज. टप्पा पडल्यानंतर बाहेर बॉलला टर्न करत असताना आणि त्याला छेडछाडी करण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. इथे फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. कॅच ड्रॉप होत असताना आर्यन कडून अजून एका विकेटची गरज त्याच्याकडे संधी होती. कारण ज्या अॅक्युरसी मध्ये ज्या नियंत्रणामध्ये त्याने गोलंदाजी साकारली आहे 5 बॉलमध्ये फक्त 1च धाव आणि 1 विकेट.
जबरदस्त त्याचा षटक राहिले मोरावे संघासाठी, कारण 3 ओव्हरमध्ये 40 होत्या. या ओव्हरमध्ये फक्त एकच रन आणि महत्वाची प्रसादची विकेट आली आहे. पास बॉल आर्यन भोईरच्या या षटकातील. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल हवेत. रोहन तिकडे होते आणि हा बॉल देखील निसटलाय. 2 बॉलवर 2 कॅचेस ड्रॉप झालेत आणि इथे 2 धावा मिळतात. तरी देखील चांगलं षटक राहिलं आपण म्हणूया आर्यनचं, कारण या ओव्हरमध्ये आल्या फक्त 3च धावा आणि 1 विकेट. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 43 धावा धावफलकावर आहेत अर्णवीर बेलपाडा संघाच्या. विकेट त्यांनी गमावली 1. स्लॉग ओव्हर म्हणजे शेवटचं षटक आणि 43 धावा पुरेशा नाहीयेत, कारण मोरावे संघाच्या फलंदाजीमध्ये देखील ती धमकम आहे आणि ती धमकम जर त्यांना 43 धावा असे तर जास्त काही जोर लावावा लागणार नाही चेस करत असताना. तर शेवटचं षटक दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून निर्णायक असणार आहे. 50च्या आतमध्ये थांबवलं तर मोरावे संघासाठी ॲडव्हान्टेज असेल. या क्रीडांगण काही त्यांच्यासाठी नवीन नाहीये. सातत्याने या क्रीडांगणावर स्पर्धा असो किंवा त्याचा सराव असो होत असतो खारकोपर संघासोबत. आता अर्णवीर बेलपाडा संघ नक्कीच अटॅकिंग क्रिकेट इथे सादर करणार, यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. स्मृती कोंबडभुजे आणि बेलपाडा संघ अर्थात रोहनचा संघ आपल्याला इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित राहायचे. सुंदर क्रीडा स्पर्धा आपण अनुभवताय. स्मृती चषक झंडमान क्रिकेट क्लब आयोजित ही क्रीडा स्पर्धा आणि झंडमान मैदान खारकोपरच्या या ऐतिहासिक क्रीडांगणावर सध्या आपण या स्पर्धेचा आनंद घेतोय. पुन्हा एकदा क्रीडा रसिकांचं जे 24 लाईव्ह इव्हेंट्सवर देखील जोडले गेलेत त्यांचंही सहर्ष स्वागत. देतोवर आदेश पाटील बॉलिंग मार्कवर. हो, पहिलाच बॉल समोरून फिरवलाय. पिंकस रोल करत असताना आदेश पाटील. जबरदस्त जबरदस्त सुरुवात या षटकाची. दबाव, कारण आता एक चेंडू महत्वाचा आहे. धाव फलकावर 43 धावा आहेत. हाई बॉल टर्न केला होता. बॉल पाठीमागे चाललाय लॉंग लेग मध्ये आणि इथे मात्र बॉल सीमारेषा पलीकडे. क्षेत्ररक्षण थोडंसं हाय स्टँडर्डचं होणं गरजेचं आहे, कारण तितकीशी गती नव्हती या बॉलमध्ये. अगदी हळुवार पद्धतीने फक्त बॉलला दिशा दिली होती आशिषने आणि त्या महत्वाचा चौकार अर्णव 11 बेलपाडा संघाचा त्याने प्राप्त केलाय. 47 धावा आता धाव फलकावर. अंतिमचे 4 चेंडू पहिल्या सत्रातील. कमी गतीचा बॉल खोदून काढले अक्षरशः बॉलला. इथे पुन्हा मिसफील्ड आणि खराब क्षेत्ररक्षणाचा भुर्दंड मोरावे संघाला 2 बॉलवर भोगावा लागतोय. 2 बॉलवर 2 चौकार इथे आपण पाहतोय. लगावण्यामध्ये यशस्वी झालेत फलंदाज. टोटल आता पुढे सरकत असताना 51 धावा, 51 रन्स. शेवटचे 3 बॉल शिल्लक. चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा स्लोवर वनचा वापर केलाय. बॅट अगोदर फिरली किंबहुना फलंदाजाची गती आणि टप्पा ओळखण्यामध्ये तो अपयशी राहिला. अंतिमचे 2 बॉल शिल्लक. लास्ट 2 डिलिव्हरीज. 51 वर स्कोर थांबलाय. यावेळेस बघा स्लोवर वन पिक करत असताना अगदी खेचून मारला ऑफ स्टंप वरचा बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने 6 धावांसाठी. षटकार मात्र इथे प्राप्त करत असताना आशिष महत्वाचा षटकार आहे, कारण चौथ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं आर्यन भोईरच्या फक्त 3च रन आल्या होत्या, 3च धावा आल्या होत्या आणि इथे 5 बॉलमध्ये आतापर्यंत 14 धावा आल्यात. 2 डॉट बॉल येऊन देखील 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत खेचलाय. टीमची टोटल आता 57च्या घरामध्ये आणि आता शेवटचा बॉल खूप महत्वाचा. 60 रन्स पार केले जातील का? 60च्या पुढे जाईल का अर्णव 11 बेलपाडा संघ? 2 कॅचेस ड्रॉप झाल्या, 2 चौकार मिसफील्ड असताना गेले. इथे पुन्हा स्लोवर वन, पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. ओव्हर पिच बॉल पुढ्यात टाकला होता. लॉंग ऑफच्या वरतून बॉलला फेकून दिलाय. काय शेवट केलाय तो आशिषने या इनिंगचा. शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा त्याने कुठल्यात. टीमची टोटल नेऊन पोहोचवली अर्णव बेलपाडा संघाची ती 63 या धावसंख्येवर. आणि आता मात्र प्रवीण शेठ ठाकूर साहेब मात्र रजा घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगड जिल्हा सरचिटणीस, ज्यांच्या वतीने तब्बल 1 लाख रुपयाचा धनादेश, तब्बल 100 टी शर्ट पुरस्कृत केल्या. त्याचबरोबर आमचे रोशन शेठ म्हात्रे साहेब देखील आपली रजा घेतात, त्यांच्या वतीने 5,000चं आर्थिक सहकार्य आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलंय. अशा रीतीने पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. जिथे आपण जर गोलंदाजीचा विचार केला, ज्या पद्धतीने बॅटिंग राहिली आहे
प्रसादची असेल 28 धावांचं योगदान. आशिष कडू जिथे 7 बॉलमध्ये 21 धावा, 2 चौकार आणि 2 षटकार. जबरदस्त बॅटिंग. आणि ज्यांना साथ दिली ती तृणेशने देखील 11 बॉलमध्ये 13 धावांचं त्यांचंही महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं. बॉलिंगचा विचार केला तर आर्यन भोईरचा अपवाद वगळता इतर कोणत्याही मला वाटतं गोलंदाजाला यश मिळालं नाही. रोहन पाटील 2 षटकं टाकली, 20 धावा दिल्या. अंश मात्र 1 षटकामध्ये 20 धावा. आर्यन भोईर एका षटकामध्ये फक्त 3च धावा आणि 1 विकेट. आणि आदेश पाटील त्याने मात्र एका षटकामध्ये 20 धावा खर्च केल्यात. एक्स्ट्रा 1 आली वाईटच्या स्वरूपात या इनिंगमध्ये. आणि अशा रीतीने 63 धावा लागल्यात. चला, कोंबडभुजे संघ आणि बेलपाडा संघ रोहनचा पुढचा सामना आपला टॉससाठी आपल्याला उपस्थित राहायचंय. कुठे जाऊ नका, स्टे ट्यून विथ अस, स्टे ट्यून विथ 24 लाईव्ह इव्हेंट्स. कारण आपण पाहताय स्मृती चषक. उत्तरार्धाला सुरुवात होईल आणि कमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आपल्याला सुमुद्र वाणी ऐकायला मिळेल. मनोज म्हात्रे सरांची टार्गेट आहे 64 धावांचं. किंवा युवराज माली सर, आपण जाऊया मात्र उत्तरार्धाकडे, जिथे आपण पाहतात स्मृती चषक 2026 कारकोपरचा जवाहर क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिली मॅच आपण पाहतात एका साईडला लांगेश्वर मोरावे त्यांच्या केसमध्ये अर्णव 11 बेलपाडा. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 63 धावा आणि 64 धावेचं लक्ष्य पूर्ण करायचं. येणाऱ्या 30 बॉलमध्ये लांगेश्वर मोरावे संघाला सलामीची जोडी आदेश पाटील आणि अंश मात्रे आपल्याला जोडी पाहायला मिळेल. स्ट्राईकवरती फलंदाज आदेश पाटील, नॉन स्ट्राईकला अंश मात्रे. आणि वैयक्तिक पहिल्या सामील दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाज प्रसाद येतोय. 30 बॉल 64 धावा पूर्ण करायचे आहेत. अगोदरच्या स्पर्धेमध्ये देखील पल्ला गाठला होता आणि 1 चेंडू 6 धावा असताना सामना मात्र गमावला होता मोराबी संघाने. ते देखील विसरून चालायचं नाही. शैलेजी चव्हाण सर आमचे स्ट्राईक पंच, नॉन स्ट्राईक पंच जीवनजी गव्हाण सर. जाऊया मात्र थेट मैदानाच्या आतमध्ये उतरण्याला सुरुवात होती. आणि पंचांचा आमच्यापर्यंत ग्रीन सिग्नल. पहिल्या षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल मात्र फिरून खेळलाय. आदेश पाटीलच्या बॅटमधून स्केअरलेगच्या रिझनमध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार येतोय. पहिल्या सत्राचा विचार केला तर पहिल्या बॉलवरती देखील चौकार आला होता आणि येथे देखील दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला हा आदेश पाटीलच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय. 64 धाबेचा पल्ला गाठायचा आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. गोलंदाज प्रसाद, समोरील फलंदाज आदेश पाटील. षटकातील हा दुसरा बॉल. दुसरा बॉल पुन्हा एकदा मात्र फिरून केलाय. केलेच्या रिझन मध्ये पट्टा क्षेत्ररक्षक तैनात आहे. चिरूची चांगली पकड करतोय. पेकीपर्यंत पाहता पाहता एक सिंगल रन्स मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघ जातोय तो 5 आकड्यावरती. 5 धाव संख्या पावसाळी रबर बॉल. याच आपण जर विचार केला तर यंदाच्या हंगामामध्ये एक चांगलं खेळ करताना अंश मात्रेला पाहिलं आपण.
स्ट्राईक वरती फलंदाज अंश येतोय. गोलंदाज प्रसाद थोडा क्षेत्ररक्षकांमध्ये बदल होतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पुढली पाहायला मिळेल. एका साईडला विचार केला तर मंगेश मृदी कोंबड विजय आणि बेलपाडा 11 बेलपाडा रोहनचा संघ देखील आपल्याला दुसरी मॅच आजच्या दिवसातील पाहायला मिळेल. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि ही पहिली मॅच दुसरा सत्र अंशसाठी एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये पटका निवडलाय. तर क्षेत्ररक्षकाच्या हातामधून हा झेल निसटलाय. एक संधी, एक मोठ्या विकेटला एक नवीन संधी मिळाली आणि पाहता पाहता एक सिंगल रन्स देखील पूर्ण होतोय. एका धावेच्या मदतीने संघ जाईल तब्बल 6 या आकड्यावरती. 6 धावसंख्या झाल्या. 64 धावेचा पल्ला गाठायचा मॅच मध्ये जिंकण्यासाठी. एका साईडला रणव 11 बेलपाडा संघाने पहिल्या सत्रामध्ये 63 धावसंख्या जमवल्यात. 64 धावेचा एक टार्गेट समोर ठेवलाय, तो मात्र लांकेश्वर मोरावे या संघापुढे आपण पाहता. गोलंदाज प्रसाद, समोर फलंदाज आदेशला पाहता. षटकातील पुढला बॉल, सुंदर बॉल इथे मात्र चेंडू थोडा बीज झाला होता, पायाला आदळला चेंडू. तत्पूर्वी एक सिंगल रन्स मिळेल. एका धावेवर समाधान मानावं लागेल. पंचाचा इशारा लेग बायचा येतोय. कशी धावसंख्या एकीने पुढे धावसंख्या जाईल ती तब्बल 7 या आकड्यावरती. पहिल्या षटकातील त्याला चांगल्या पद्धतीने स्वतः कर्णधार आहे. पण पाहता प्रसादला रणव 11 बेलपाडा. एका साईडला स्ट्राईक वरती फलंदाज अंश मात्रे. षटकातील पुढचा चेंडू, अंशचा हा पटका स्ट्रेट डाव पद्धतीने सजवलाय आणि ते मात्र क्षेत्ररक्षक येईपर्यंत हा झेल टिपला. एक मोठा मासा जाल्याला अडकला. पहिल्या विकेटचा पतंग ठरेल. परतावा लागेल मात्र खेळाडू कक्षामध्ये अंश मात्रेला. संघाची स्थिती पाहिली ना तर 1 बाद 7 या आकड्यावरती. आज चेंडूच्या अखेरीस आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये एक मोठा विकेट इथे मात्र संपन्न केला प्रसादच्या षटकामागे. संघाची धावसंख्या 7, प्रति षटकामागे आपण पाहिला तर 12.80च्या सरासरीने मात्र नागेश्वर मोरावे संघाला चालायचं आहे. इनाईट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज प्रथम पाटील नागेश्वर मोरावे संघाच्या वतीने मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहता. 64 टार्गेट असेल या मॅच मध्ये पूर्ण करायचा आहे तो नागेश्वर मोरावे संघाला. प्रसादने एक चांगला विकेट संपन्न केला. आता प्रथम पाटील आलाय. शेवटचा बॉल, पहिल्या षटकातील अंतिमचा बॉल. प्रसादच्या षटकातील शेवटचा बॉल. शेवटचा बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि पाहता पाहता हा चेंडू डॉट जातो. एका षटकाच्या अखेरीस दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना नागेश्वर मोरावे संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 1 बाद 7 धावा. अतिशय चांगलं षटक त्यांना पाहायला मिळालंय. 64 धाबेचा टार्गेट आहे. मात्र शांत राहून चालणार लढाई आहे. त्या मॅच मध्ये जर आपल्याला जिंकायचं असेल तर आता मोठे फटके लगवावे लागतील. कारण आपण पहिल्या सत्राचा विचार केला ना तर पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 10 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 1 बाद 8 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. 7 धावा लागल्यात. आदेश पाटील, प्रथम पाटीलची ही जोडी मैदानच्या आतमध्ये. वैयक्तिक पहिलं सामील दुसरा गोलंदाज अर्णव 11 बेलपाडा संघाच्या वतीने गोलंदाज चिन्मय येतोय. सामोरे आदेश पाटील. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल मात्र मिड विकेटच्या रिझन मध्ये पटका निवडलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली पकड करतोय. आता मात्र बेलपाडा संघाच्या खेळाडूने निश्चय केलाय चांगली गोलंदाजी करायची आहे. नागेश्वर मोरावेच्या खेळाडूंना थोडं बांधून ठेवायचं आहे. आता शांत राहून चालणार नाहीये. 64 धाबेचा पल्ला गाठायचा या मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी पहिल्या लढतीमध्ये. षटकातील पुढला बॉल चिन्मयचा. हा चेंडू आपण पाहू शकाल मात्र लेग रिझन मध्ये जातोय आणि पाहता पाहता शैलजीत चव्हाण सरांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. वाईट+1 टोटल 2 धाबा आणि 2 धाबेच्या मदतीने संघ पुढे जाईल. संघाची धाबसंख्या आता 10 या आकड्यावरती पोहोचली. 10 धाबसंख्या 1 बाद नागेश्वर मोरावे. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना आपण पाहता गोलंदाज चिन्मय. षटकातील पुढला बॉल फेकेल आदेश पाटीलसाठी. आत्ताचा पटका पुढे एकदा पाहू शकाल मिड विकेटच्या रिझन मध्ये निवडलाय. क्षेत्ररक्षक आलाय.
एकेरी दुहेरीने मात्र मोरावे संघ पुढे चाललाय. संघाची धावसंख्या एक पुढे जाईल. धावसंख्या 11च्या घरामध्ये एक बाद प्रवृत्ती लागल्यात. सुंदर गोलंदाजी त्याला दुसऱ्या सत्रामध्ये देखील पाहायला मिळतोय. अर्णव इलेव्हन बेलपाडा संघाची. चिन्मयचा हा चेंडू आपण पाहू शकाल पुन्हा एकदा. फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आलाय. फक्त आणि फक्त सिंगल रन्स. एक धावेने मात्र आता मोरावे संघाला झगडावा लागतोय. 64 धावेचा पल्ला गाठायचा आहे. परंतु संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती. एक बाद 12 धावसंख्या. अतिशय चांगलं षटक हाताळताना चिन्मय देखील पाहता. प्रस्थाच्या षटकामध्ये देखील फक्त आणि फक्त 7 धावा आल्या होत्या. आताचा फटका पाहू शकाल कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सरळ सोपा. ते मात्र रुनिश याने मात्र झेल कॅरी केलाय आणि पाहता पाहता दुसरा विकेटचा पतंग ठरलेला आदेशला देखील खेळाडू कक्षामध्ये परतावा लागेल. संघाची स्थिती फार बिघडली. अंश परतला आणि त्यानंतर आता आदेशला देखील मात्र खेळाडू कक्षामध्ये जावं लागतोय. संघाची धावसंख्या 2 बाद तब्बल 12 या आकड्यावरती. बारा धावसंख्या प्रवृत्ती लागल्यात. नंबर 4 चौथ्या क्रमांकाचा फलंदाज रोहन पाटील मैदानच्या आतमध्ये येतोय. 2 बाद 12 धावसंख्या नागेश्वर मोराबे या टीमची आपण पाहता. अर्णव इलेव्हन बेलपाडा संघाने पहिल्या सत्रामध्ये 63 धावसंख्या उभारली आणि 64 धावेचा हा पल्ला गाठताना नागेश्वर मोराबे इथपर्यंत मात्र आलाय. गोलंदाज चिन्मय षटकातील कुठला बॉल फेकेल रोहन पाटीलसाठी. सुंदर बॉल यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळलाय आणि पाहता पाहता मात्र इथे एकदा पूर्ण झाली. एका धाबीच्या मदतीने संघ पुढे जाईल. 22 रुपये पंचांचा इशारा. संघाची धावसंख्या तब्बल 2 बाद 13 या आकड्यावरती. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील अंतिमची डिलिव्हरी. प्रथमचा हा देखील मात्र पटका एकच धाव मिळेल आणि पाहता पाहता 2 षटकाच्या अखेरीस दुसऱ्या सत्रामध्ये लांगेश्वर मोराबे संघाची धावसंख्या 2 बाद तब्बल 14 धावा. काय गोलंदाजी झाली. चिन्मयचे देखील षटक चांगल्या रीतीने हाताळला. पण जर प्रसादचा विचार केला तर प्रसादच्या षटकामध्ये आल्या 7 धावा आणि चिन्मयच्या षटकामध्ये देखील 7 रन्स आणि त्याला देखील एक विकेट आणि प्रसादला देखील एक विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या सत्रामध्ये. समीकरण फार बिघडत चाललंय. आपण जर विचार केला तर येणारे 18 बॉल आणि 50 धावा. 18 चेंडू 50 धावा 50 धावा 18 बॉल मध्ये आता लांगेश्वर मोराबे संघ लाभ आहेत. प्रथम पाटील आणि रोहन पाटीलची ही जोडी मैदानच्या आतमध्ये पाहता. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज प्रसाद युनाइट नंबर 3 वावरला जाईल गोलंदाजसाठी. 18 बॉल 50 धावा लांगेश्वर मोराबे संघाला पूर्ण करायच्या या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर प्रसादच्या षटकातील पहिला बॉल चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय प्रथमने. पाहू शकाल मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूची चांगली पकड सरळ पैकी आली. फक्त आणि फक्त सिंगल रन्स. तर समीकरण फार बिघडत चाललंय. आपण विचार केला तर 17 बॉल आणि 49 धावा अद्याप हव्यात या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर लांगेश्वर मोराबे संघाला. प्रसादची चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. त्याला मंगेश स्मृती कोंबड म्हणजे संघाचा संघटक यायचंय. एक्स्ट्राच्या बराच बाहेर जातोय. सरांचा इशारा वाईट करार येतोय. एक्स्ट्रा रन्स मिळेल. एका धाबीच्या मदतीने आता संघ पुढे जाईल. तब्बल 2 बाद 16 धावा. कुठली मॅच दुसरी मॅच पहिल्या फेरीतील मंगेश स्मृती कोंबड म्हणजे आणि बेलपाडा 11 बेलपाडा जयहरमान बेलपाडा रोहनचा संघ आहे. सन्माननीय प्रवीण शेठ ठाकूर एक दिलदार व्यक्तिमत्व इथून रवाना होताना पाहायला मिळतात. 1 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य आणि 100 टी शर्ट्स या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलेत. मनापासून आभार मानूया. पुन्हा एकदा मात्र बॅक टू बॅक दुसरा वाईट करार हा इशारा येतोय पंचांचा आणि संघाची धावसंख्या एकटी पुढे जाईल. संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती. तरी बऱ्याच धाब्यांची आवश्यकता आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. लांगेश्वर मोराबे संघाला षटकातील पुढला बॉल. हा चेंडू देखील पाहू शकाल रोहन आडव्या पाट्याने केल्याचा प्रयत्न होता. एक सिंगल रन्स पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा कॉल झालाय आणि पाहता पाहता 2 धावसंख्या कंप्लीट होतात. या 2 धावेच्या मदतीने आता लांगेश्वर मोराबे संघ पोहोचलाय तब्बल 19 या आकड्यावरती. 19 धाबा स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळतात. 64 धाबेचा पल्ला गाठायचा 19 धाबा स्कोरवरती लागल्यात.
प्रसादने अगोदरच्या सत्रामध्ये पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी देखील चांगली केली. 12 चेंडूमध्ये 28 धावा त्याने ठोकल्या आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये पहिल्या षटकातील त्याला 7 रन्स आणि 1 विकेट आणि पुन्हा एकदा तिसऱ्या षटकासाठी तो वावरला जातोय मैदानाच्या आतमध्ये प्रसाद. हा चेंडू आपण पाहू शकाल लॉंग ऑनच्या रिझनमध्ये पटका निवडला, एकच सिंगल रन्स मिळेल. सन्माननीय काशीनाथ पाटील साहेब इथे आलेत. आपण यायचंय आपलं देखील मंचामध्ये येऊन असं नसतं व्हायचंय. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपरच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. येणाऱ्या पाहुणे मंडळीचं आपण करूया सहर्ष स्वागत. 20 धाबा स्कोरवरती लागल्यात. प्रसादच्या षटकातील पुढला बॉल. प्रथमचा हा पटका पाहू शकाल मात्र हा चेंडू पाहता पाहता अडवला जातोय आणि फक्त एकच धाव आली. एकेरी दुहेरीने काही घडणार नाही या बेलपाडा संघाला रणव 11. कारण मोठ्या पटक्यांची आता मोराबे संघाला नित्यांत गरज आहे. या षटकातील चेंडू उरलेत शेवटचे 2 चेंडू. धावसंख्या पाहिली तर 2 बाद 21 धाबा, फक्त आणि फक्त 21 धाबा. बॅटला ब्रश झाला, आणखी विकेट. रोहन पाटीलला देखील परतावा लागेल खेळाडू कक्षामध्ये. मुराबे लागेश्वर संघाला हा तिसरा झटका. निराशाजनक 3 खेळाडू परतलेत. 64 धाबेचा पल्ला गाठायचा होता पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतात. जय हनुमान क्रिकेट क्लब त्याच्या माध्यमातून स्मृती चषक आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गवासी राम नामदेव ठाकूर, स्वर्गवासी सिकंदर राम ठाकूर त्याच्या आठवणीला उजाळा देणारी स्पर्धा आपल्या भेटीस आली. तब्बल 2 दिवसाची शृंखला. तर स्थिती पाहिली ना तर भरपूर बिघडली. पियुष आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता भरपूर धाबेची आवश्यकता राहिली. हा चेंडू मात्र पियुष आल्या लॉंग ऑनच्या डोक्यावरून मात्र चेंडूला दाडू दिलाय सीमा पार षटकार. आणि ते पाहता पाहता 3 षटकाच्या अखेरीस लांगेश्वर मोराबे संघाची धाबसंख्या 3 बाद 27 धाबा. 3 बाद 27 धाबा. पण स्कोरबोर्डची पाहता 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून घर बसले लाडके प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहता. तथापि आपण जर विचार केला शेवटचे 12 बॉल उरलेत आणि त्या मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी 37 धाबेची आवश्यकता आहे. म्हणू शकतात रबर बॉल स्पर्धा आहे. नक्कीच युवराज माली सर धाबसंख्या होऊ शकतात. क्रिकेट आहे. अनेक वेळेला हे विक्रम होताना आपण पाहिलेत. आणि 12 बॉल आणि 37 धाबा हवेत त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी लांकेश्वर मोरावे संघाला. प्रथम पाटीलचा जर विचार केला तर इनाईट नंबर 3 वरती आला आणि त्याने चेंडू फेस केलेत 5 चेंडू आणि एक चौकार षटकार अद्याप त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला नाही. तो पियुष जसा आला ना त्याच्या बॅट मधून एक लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार टोकला. 12 बॉल 37 धाबा हव्या त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. वैयक्तिक पहिल्या सामीन चौथा गोलंदाज. संस्कार आलाय. अर्णव 11 बेलपाडा संघाचा गोलंदाज संस्कार. सामोरे प्रथम पाटील. प्रथम आता मात्र आणखी एक चेंडू मिस होतोय. सामना कठीण होत चाललाय. चला मंगेश मध्ये कोंबडमध्ये संघ अंतिमचा कॉल. टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करण्यासाठी या. कारण रोहन संघ बेलपाडा तिथे कर्णधार उपस्थित आहे. 11 बॉल आणि 37 धाबा. आणखी चेंडू डॉट. इथे डॉट डॉट पाहायला मिळतोय. प्रथम पाटील करतोय काय त्या मॅच मध्ये आता कठीण बनवत चाललाय. हा सामना कठीण करत चाललाय. तर 10 बॉल आणि आता 37 धाबा. हीच आता पियुषला स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे. आणखी चेंडू आणि बॅटला ब्रश. चौथा झटका मिळेल तो लांगेश्वर मोराबे संघाला. 4 विकेट्स गमावलेत आणि आता सामना भरपूर कठीण होत चाललाय. कारण आता येणारे 9 बॉल आणि मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी 37 धाबा. स्मृती कोंबडमध्ये संघ चला मनोज भगत यायचं आपण टॉस करण्यासाठी. तर जय हनुमान बेलपाडा संघाचा संघनायक उपस्थित आहे. आपल्यासाठी हा अंतिमचा पुकार आहे.
तेच आहे पण नेक्स्ट मॅच दुसरी मॅच पहिल्या फेरीतील आपल्याला पाहायला मिळेल 9 बॉल आणि 37 धावा. नवीन फलंदाज प्रफुल्ल पाटील येतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढला बॉल हा चेंडू संस्कारचा पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो मध्ये अडवलाय. आणखी चेंडू डॉट काय गोलंदाजी करतोय चौथे षटक पण आता मात्र 8 बॉल आणि 37 धावा. सामना एकतर्फी चाललाय आपण जर विचार केला तर. पुन्हा एकदा संस्कार गोळ्याच्या मार्कवर षटकातील पुढला बॉल. प्रफुलसाठी हा चेंडू ऑप्शनच्या बराच बार जातोय. वाईट करार पंचांचा इशारा येतोय. एकादबीने संघ आता पुढे जाईल तर त्यापैकी विचार केल्यानंतर 36 धावा हवे आहेत. किनारे 8 बॉल 36 धावा मॅच मध्ये जिंकण्यासाठी. प्रफुल साठी देखील हा चेंडू आणखी चांगला हाताळला संस्कारने. मात्र या षटकातील शेवटचा बॉल चांगली गोलंदाजी संस्कारची पाहिली तर फक्त आणि फक्त एक्स्ट्रा रन्स आली. एक विकेट त्याने सफलता प्राप्त केली. चौथे षटक देखील चांगल्या पद्धतीने हाताळला जातोय. अंतिमचा बॉल संस्कारचा. हा चेंडू मात्र पंचांचा इशारा वाईट करार येतोय. पियुष मात्र नॉन स्ट्राईक वरती थांबलाय. एक षटकार आल्या आल्या त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. शेवटचा बॉल मात्र संस्कारच्या षटकातील. शेवटचा बॉल मात्र ते पाहू शकाल. चेंडू डॉट जातोय आणि पाहता पाहता 4 षटकाच्या अखेरीस लंकेश्वर मोराबी संघाची धावसंख्या 4 बाद 29 धावा. सहा चेंडू आणि 35 धावा. ते 6 षटकार डोकावे लागतील तरच या मॅच मध्ये पुनरागमन करू शकेल लंकेश्वर मोराबी संघ. जय हनुमान बेलपाडा संघाचा संघटक उपस्थित आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरी मॅच आपल्या भेटीस येईल. पहिलाच बॉल आला जवाब. पियुष मात्र काय फटकेबाजी करतोय. अप्रतिम आणखी एक षटकार त्याच्या बॅटमधून येतोय. दुसरा षटकार तो ठोकतोय. तो अगोदरच्या षटकामध्ये तो नॉन स्ट्राईकला होता. हा पियुष पाटील आपण पाहता मित्रांनो एक उगवता चांगला खेळाडू. प्रशांत आला अंतिमचा स्लॉग ओव्हर फेकण्यासाठी. आता मात्र आडव्या पट्ट्याने केलाय. पाहू शकाल लॉंगॉनच्या रेझर मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. फक्त आणि फक्त एक सिंगल रन्स मिळेल. आता भरपूर धाब्यांची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये. परंतु पियुषने चांगली फटकेबाजी केली. जर अगोदरच्या षटकामध्ये जर स्ट्राईक वरती आला असता थोडं सामन्याचं चित्र आपल्याला विचित्र पाहायला मिळालं असतं. क्रिकेट आहे काही घडू शकतो आपण पाहू शकाल. पुढे एकदा गोलंदाज गोलाच्या मार्कवर पुढचा चेंडू आणखी चेंडू डॉट आला आता मात्र. प्रशांतचा हा तिसरा बॉल डॉट येतोय. शेवटचे 3 बॉल उरलेत. त्या भरपूर धाबेची आवश्यकता लंकेश्वर मोराबी संघाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. स्मृती चषक 2026 पावसाळी रबर बॉल जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपरच्या माध्यमातून आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि आपण पाहिलं तर सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीने या स्पर्धेचा शुभ आरंभ आपल्याला पाहायला मिळाला. तसं तर ही पहिली लढत आपण पाहता तिथे अर्णव इलेव्हन बेलपाडा संघ मात्र विजयाच्या दिशेने चाललाय. कारण आता शेवटचे बॉल उरलेत. 2 चेंडू आहेत त्या सामन्यातील. बघूया आता शेवटचा बॉल. अंतिमचा चेंडू मात्र प्रशांतचा. उलटाच बॉल आणि इथे पाहता पाहता हा पहिला सामना संपन्न झाला आणि पहिला मॅच अर्णव इलेव्हन बेलपाडा संघाने जिंकलं. म्हटलं टीम लंकेश्वर मोराबे आपल्याला पुढच्या स्पर्धेसाठी खूप सारे शुभेच्छा देऊया आणि या मॅचचा बनवून मॅच हिरो यायचा प्रसाद आपण या मॅचचा बनवून मॅच हिरो ठरलात. त्याने पहिले